त्यांचं एक लोन होतं 2016-17 घेतलेलं. काय नाव? जगताप म्हणून आहे. ते आले माझ्याकडे आता. हा रुईबचे 1,40,000 काहीतरी लोन घेतलं होतं. त्यातले 55,000 रुपये भरले होते. बाकीची रक्कम थकीत आहे. तर आता विनंती काय त्यांची की बाबा जितकं तुम्हाला अमाऊंट सेटल करून देता येईल तेवढं कमीत कमी थोडं हे करून द्या. मी त्यांना पाठवतो तुमच्याकडे. कधी पाठवतो? बरं उद्या पाठवून देतो. जेवढं कमी फक्त सरळ व्याजाच्या आकारणी करा आणि जितकं तुम्हाला करून देतं तेवढं द्या. नमस्कार, मी प्राध्यापक युवराज हलकुडे आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज आपला खासदार साहेबांना भेटण्याचं औचित्य एवढंच आहे की असं म्हणतात की काही माणसं हे अतिशय सामान्य असतात पण असामान्य कार्य करून जनमानसामध्ये आपली एक वेगळी प्रतिमा त्या ठिकाणी निर्माण करत असतात. आणि ही जी माणसं असतात ते स्वतःला झोकून समर्पण करून या ठिकाणी कार्य करत असतात. खरं म्हणजे आज आम्ही खासदार साहेबांना भेटायला आलो होतो आणि 2 वाजल्यापासून जवळपास आता 6 वाजलेले आहेत आणि 6पर्यंत आम्ही साहेबांची या ठिकाणी वाट पाहत आहोत. आणि मला त्यांना एक प्रश्न असा मनामध्ये सलत होता किंवा सारखं विचार येत होता की ही जी आपली जनता दरबार ही संकल्पना आहे ती तुम्हाला कशी सुचली. आणि अनेक जनता दरबार आम्ही पाहिलेले आहेत पण हा जो जनता दरबार आहे या ठिकाणी येताना जे लोक असलेल्या चेहऱ्याने आले आणि जाताना जे प्रसन्नपणे जात होते किंवा समाधानाने जात होते त्याचं गमक तुमच्याकडून जाणून घ्यावं यासाठी मी तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे. सगळ्यात महत्त्वाचं लोकप्रतिनिधी म्हणल्याच्या नंतर लोकांच्या समस्या, लोकांच्या व्यथा, लोकांच्या अडचणी सोडवणं मला वाटतं लोकप्रतिनिधीचं पहिलं कर्तव्य आहे. आणि मी स्वतः 2009ला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून काम करत होतो. त्यावेळेसपासनं ही संकल्पना ह्या पद्धतीनं मी काम करतोय की सामान्य माणसाची जी दप्तर दिरंगाई शासनाच्या दरबारी बरीचशी कामं असतात आणि त्या कामाला विनाकारण हेलपाटं लावणं, त्याच्याकडनं काही आर्थिक पैशाची मागणी करणं, त्याला विनाकारण नियमात बसत असतानाही कामाला विलंब लावणं, त्याला खेटे मारायला लावणं हे प्रकार व्हायचे. मग ह्याच्यावर तो तोडगा काय? तर मला वाटतं आपण जेव्हा अशा अधिकाऱ्यांचे कान उपटतो किंवा त्यांना त्याच्या बाबतीत ती समज देतो आणि समजा एखादा नीट समजतच नसेल तर मग त्याला आपल्या भाषेत कळलं अशा त्याला सांगणं मला वाटतं ते गरजेचं आहे. आणि जे काम नियमातलं आहे योग्य आहे अशा सामान्य माणसाच्या कामासाठी जो माणूस जो अधिकारी 80,000, 1,00,000, 1,50,000, 2,00,000 पगार उचलतो शासनाची, तो जर त्या सामान्य गरीब माणसाकडनं ज्याची म्हणजे कमवायची शक्ती अतिशय क्षीण आहे, तो त्याच्याच परिस्थितीवर मात करण्यासाठी झगडतोय, अशा गरीब माणसाकडनं जर काही रकमेची अपेक्षा करत असेल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असू शकत नाही. आणि म्हणून सामान्य माणसाची कामं, सामान्य माणसाच्या व्यथा, सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेणं, ते ऐकून घेणं आणि ते ऐकून घेतल्याच्या नंतर त्याच्यावर काय उपाय करता येतो हे तिथंच तात्काळ लगेच. समजा एखाद्या माणसाचं शेतरस्त्याच्याबद्दलचं काम आहे तर ताबडतोब आपण तहसीलदारला मी फोन करतो आणि त्यांना मी सांगतो की असं असं प्रकरण तुमच्याकडे इतक्या वर्षापासून प्रलंबित आहे, तुम्ही ताबडतोब त्याची पाहणी करा, पंचनामा करा आणि निकाली करा. कुठल्या शेतकऱ्याला एखादा ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता असते त्याचं इस्टिमेट करणं, इस्टिमेट केल्याच्या नंतर त्याला टेक्निकल सँक्शन देणं, तो DP मंजूर करणं, त्याला जिल्हा नियोजन समितीमधनं पैशाची उपलब्धता करून देणं. कसं असतं शेतकऱ्यांच्या ह्या सामान्य गोष्टी जरी असल्या तरी आपण त्याच्याकडे जातीनं लक्ष दिल्याच्या नंतर तो सामान्य माणूस त्याला मदत केलेल्या कधीच विसर सामान्य माणसाचा पडत नाही. आणि शेवटी हीच माणसाची शिदोरी आहे आणि राजकीय माणसाचं तेच कर्तव्य आहे. मी माझं परम कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी ते पार पाडतोय. तुम्ही 2 वाजता आले होते पण मी जवळपास 11:30 पासून इथं बसलेलो आहे. 11:30 ते जवळपास आता आपण बघितलं असेल 5:45 होत आलेत आपल्याला. म्हणजे निरंतर ह्या पद्धतीनं सगळ्यांच्या समस्या ऐकून घेणं मला वाटतं कसं असते. समजा एखादा माणूस विनाकारण कोणी येत नाही. आता तुम्ही जर बघितलं असेल तर इथं काही माणसं तुमच्या निलंगा तालुक्यातनं त्या कोपऱ्यापासून आलेत, कोणी लोक करमाळा बॉर्डरपासून आलेत, कोणी कर्नाटक बॉर्डरपासून आलेत. 100, 150 किलोमीटर प्रवास करून कशासाठी येतात लोक? काही काम नाही म्हणून येत नसते कोण, काहीतरी व्यथा असते, काहीतरी अडचण असते. मला वाटतं त्याच्या पाठीमागची भावना आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण त्या जागी जाऊन विचार करणं गरजेचं आहे. समजा आपल्यालाच तशी अडचण पडली तर आपण काय करू किंवा आपल्याला काय त्रास होईल, आपल्याला काय व्यथा वाटेल, आपल्याला काय त्याचा मानसिक जो ताण असतो ते आपण स्वतः त्या जागी जाऊन विचार करणं गरजेचं असते. आणि मग आपोआपच आपल्याला त्याची परिस्थिती त्याची जाणीव होते आणि त्याच्यातनं त्या माणसाचं काम करण्याची इच्छा आपल्यामध्ये तयार होते आणि कामही होतं त्या माणसाचं. पण हे सर्व करत असताना
तर आपल्यामध्ये खूप मोठी ऊर्जा लागते. म्हणजे शारीरिक क्षमता तर लागतेच आणि मानसिक क्षमता पण खूप लागते. आणि लोक असे वेगवेगळे प्रश्न ज्यावेळेस विचारतात की आम्ही त्रयस्थ माणसाला सुद्धा चीड येते की तेच प्रश्न का विचारतात. मग तुम्ही ह्या सगळ्यांना कसं हँडल करता? तुम्ही कसं मेंटेन? अगदी तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे की मलाही पूर्वीचं म्हणजे एखाद्या गोष्टीचं एखाद्या माणसाला उत्तर दिल्याच्या नंतर ते समजून घ्यावं असं अपेक्षा असते, पण तरीसुद्धा तोच प्रश्न असतो, त्याच पद्धतीनंच विचारणा असते. मग माणसाला वैताग येते. शेवटी मीही माणूस आहे, मी काय मशीन नाही. आपल्यालाही कधीतरी राग येते. पण आता हे मॅनेज करतो मी योगावर. मलाही मी प्रचंड राग यायचा, मी फटकन काहीतरी बोलून जायचं. पण मला वाटते मी आता जवळपास 2017 पासून योगा करतोय, निरंतर करतोय, सातत्य आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळं पुढच्या माणसाची ताण सहन करायची जी क्षमता असते ती आपल्या आपसुकच वाढते. एक मॅच्युरिटी आपल्यामध्ये येते, समजून घ्यायची क्षमता येते, समजूतदारपणा येतो. मला वाटतं त्याच्यात योगाचा फार मोठा वाटा आहे. आणि मी स्वतः आपण जर बघितलं असेल तर आता बरीच लोक मला म्हणतात की दादा तुमचं वजन कमी झाल्यासारखं दिसतंय, तुम्ही बारीक दिसायला लागले. मी कधी कधी गमतीने म्हणत असतो तुमचा ही सगळा ताण आहे त्याच्यामुळे बारीक झालो. पण मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये, आहारामध्ये सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवलंय. व्यायाम जो आहे तो रोजचा रोज करणं आणि जेवण करत असताना त्या वेळा पाळणं. आणि ते जेवत असताना सुद्धा उगाच भरमसाठ बाकासुरकासारखं नाही खायचं नाही. जितकं आवश्यक आहे शरीरासाठी तेवढंच खाणं. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर आपल्यालाही हलकेपणा वाटतो, आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होते, उत्साह वाढतो. आणि मी कायमस्वरूपी सांगत असतो की देशानं जगाला दिलेली सगळ्यात मोठी देणगी काय असेल तर ती योग आहे. कारण योगासारखा व्यायाम प्रकार दुसरा कुठलाच नाही. आणि त्याच्यामधनं तुम्हाला फक्त शारीरिकच व्यायाम होत नाही तर मानसिक सुद्धा ऊर्जा मिळते, मेडिटेशनल तुमची शक्ती वाढते. समजून घ्या. आता तुम्ही जर माझ्याबरोबर राहणाऱ्या माणसाला विचारलं तर माझ्या चिडचिडेपणा किती कमी झाला आहे, 100 मधलं जर किती त्यांनी सांगितलं असेल की समजा माझा आधी 100ला होता तर आज किती आहे, तर तो अगदी 5-6 वर आलाय 100 पैकी. म्हणजे इतका माझ्यामध्ये सुद्धा स्वतःमध्ये तो बदल झालाय. आणि शेवटी काय आहे, पुढचा माणूस एवढ्या लांबून आल्याच्या नंतर ठीक आहे 2दा-3दा सांगते, आपण त्याची भावना समजून घ्यायची, आपण त्या अडचणीच्या जागी जाऊन विचार करायचा. त्यामुळे ती क्षमता आपोआपच तयार होते. दुसरं एक तुमचं वैशिष्ट्य, सामान्य माणूस ज्यावेळेस आपल्याला कधीही रात्री मध्यरात्री जरी फोन केला तरी तुम्ही तो फोन अटेंड करता. हे कसं शक्य आहे, तुम्हाला कसं जमते? म्हणजे तुमच्या त्याच्यासाठी समस्या सॉल्व एक त्याच्या पाठीमागची गोष्ट आहे की कुठलाही माणूस सुज्ञ रात्री 12 वाजता 1 वाजता जेव्हा फोन करतो तेव्हा त्या माणसाची काही ना काहीतरी अडचण असते. कोणी विनाकारण त्रास द्यायचं म्हणून फोन करत नाही. आता काही असतेच समजा महाभाग, त्याच्यातलं त्याला अपवाद आहेत समजा सगळ्याच गोष्टीला. कोण शर्यत लावून कोणी कुठंतरी बसलेलं असते. पण खरंच एखाद्या माणसाची अडचण असते, कुणाचा दवाखान्याचा प्रॉब्लेम असते, कुठंतरी ॲक्सिडेंट झालेला असतो, त्यांना मदत पाहिजे असते. मग अशा वेळेस जेव्हा रात्री फोन येते तेव्हा ते फोन आपण बेलवर ठेवणं गरजेचं आहे. आणि फोन वाजल्याच्या नंतर माणसाला जाग येते. आणि कुणीही माणूस विनाकारण रात्री विनाकारण कुणालाच त्रास देत नसते. त्याची काहीतरी अडचण असेल म्हणूनच त्यानं कॉल केलेला असतो. मला वाटतं ते मात्र मी सातत्य जपलंय. त्या क्षणाला, त्या वेळेला, त्या अडचणीला आपण पडणं, मला वाटतं ती समजा आपण त्या जागी असो, आपल्याच गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि आपण कुणाला फोन करू, आपल्याला जो माणूस सगळ्यात जवळचा वाटतोय किंवा ज्याच्यातनं अपेक्षा असते की ह्या माणसाकडनं आपल्याला मदत होईल त्याच माणसाला आपण फोन करतो. मी माझं नशीब समजतो की लोक माझ्या मतदार क्षेत्रातली आणि मतदार क्षेत्राच्या बाहेरची सुद्धा, तुम्ही जर एक बघितलं असेल तर सकाळी एक निलंग्याचा माणूस आलता, 7-8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. शिर्डीच्या हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिशन देत नव्हते. तुम्हाला स्पष्ट सांगितले की दादा मी तुमचा मतदार नाही. म्हणलं भाऊ तू मतदार नाहीस, मी काय मतदार म्हणून काम करत नाही, तू माणूस आहेस आणि तू माणसाला आता माझ्यात क्षमता आहे, माझ्या फोनमुळे तुला मदत होणार आहे तर ती मदत करणं ही माझं कर्तव्य असं समजून मी त्या ठिकाणी मदत केली. आज ती माणूस तेवढ्या लांबून माझी भेट घ्यायला आला, मला भेटला. मला वाटतं शेवटी आपल्यामुळं त्याच्या पेशंटला वर उपचार झाले, त्याचा माणूस समजा जो की क्रिटिकल होता तो वाचला. मला वाटते त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळ्यात मोठं समाधान देणार असतं. आणि ते समाधान फक्त आपल्यापुरतंच नाही, मी काय म्हणत असतो ही पुण्याची शिदुरी आहे, ही फक्त आपल्याच पिढीला नाही आपल्या कित्येक पिढीला त्या ठिकाणी उपयोगाला येते. ते आपण भरण्याचा कायम प्रयत्न करणं गरजेचं आहे. अनेक असा जरा प्रश्न आहे की आपला मतदारसंघ जो आहे तो खूप मोठा आहे, धाराशिव मतदारसंघ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
या मतदारसंघात वेगवेगळ्या पक्षाचे, महाविकास आघाडीमध्ये जे वेगवेगळे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना सगळ्यांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. मग तुम्ही या सर्वांचा समन्वय कसा साधता? कारण विचारधारा वेगवेगळे असले तरी सुद्धा तुम्ही यशस्वी झालात या सर्वांना एकत्र बांधण्यामध्ये. याचं रहस्य काय? सगळ्यात महत्त्वाचं, आपण पक्षीय राजकारण करत असताना ठीक आहे, आपण एका पक्षाकडनं उमेदवारी अर्ज दाखल करतो, आपण निवडणूक लढवतो एका पक्षाच्या चिन्हावर, पण ज्यावेळेस आपण ह्या संविधानिक पदावर लोकांच्या आशीर्वादानं निवडून येतो त्यावेळेस आपण लोकसभेत शपथ घेतलेली असते. मी कुणाचाही मत्सर करणार नाही, कुणाला दुजाभाव करणार नाही, कुणाची म्हणजे वाईट भावना ठेवणार नाही, ह्या पद्धतीनं आपण शपथ घेतलेली असते. आणि आपण ती शपथ का घेतो? का तर ज्या लोकांनी मतदान टाकलंय त्याचेही आपण खासदार आहेत आणि ज्यांनी नाही टाकलं त्याचे सुद्धा आपणच खासदार आहेत. त्यामुळे आपण त्याच्यावर रोष व्यक्त करणं, मला मतदान नाही टाकलं म्हणून उगाच त्याच्यावर राग व्यक्त करणं किंवा त्याला त्याची हेटाळणी करणं, मला वाटते आपल्याला ते शोभत नाही. माझं जर काम करायची पद्धत तुम्ही बघितलं तर इथं आलेल्या कुठल्याच माणसाला मी कधी विचारलं नाही की तुझा पक्ष कुठला आहे. मी त्याला कधी विचारलं नाही तुझा जात कुठली आहे, तुझा धर्म कुठला आहे, कधीच कोणाला विचारत नाही. मी एवढंच विचारतो की तुझी अडचण कुठली आहे आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो. काय काय पुढाऱ्यांना सवय असते, तुमचं गाव प्लस राहिले का मायनस राहिले, तुमचं वार्ड प्लस राहिलाय का मायनस राहिलाय. काय काय महाभाग तर काय करतात, हिथं माणूस त्यांच्याकडे काम घेऊन आल्यावर गावात फोन करून विचारतात कार्यकर्त्याला, अरे अमुक अमुक माणूस आलाय, ह्याचं काम करायचं का नाही. किती दुर्दैव आहे मला सांगा. आपण इतकं जर विचार संकुचित ठेवला तर कसं होईल. मी कधीच कुणाला विचारत नाही, मी कधी गाव प्लस आहे का मायनस आहे बघत नाही, मला मतदान टाकलंय का नाही ती कधी विचारत नाही. आलेल्या माणसाची अडचण, ती अडचण सोडवणं माझं पहिलं कर्तव्य आहे आणि कर्तव्य समजून मी ते काम करतो, प्रामाणिकपणे करतो. त्याचाच फायदा असा झाला की मी जर फक्त असं ठरवलं असतं की पक्षनिहाय काम करायचं, पक्ष बघून काम करायचं, जात बघून काम करायचं, धर्म बघून काम करायचं, तर मागच्या वेळेस मी 1,27,000 मताच्या फरकानं निवडून आलो होतो. ह्यावेळेस मी 3,30,000 मताच्या फरकानं निवडून आलो. हे कधी शक्य होतंय की आपण सगळ्यांनाच समान न्याय देतो आणि सगळ्यांबरोबर आपण अतिशय निष्प्रह भावनेतनं जे योग्य आहे ते त्या ठिकाणी करतो. त्यावेळेस लोकही आपलं, मला वाटतं त्या ठिकाणी नेतृत्व मान्य करतात, लोकांनाही ते पटतंय आणि लोक त्या पद्धतीनं कौल देतात. बरोबर. असा प्रश्न पण असतो की आपला सत्तेतला खासदार आणि सत्तेबाहेरचा खासदार असं काम करताना तुम्हाला काय अडचण जाणवते? हे आताच नवीन तारा चालू झाले. सत्तेतला बरीचशी लोक आता मी बघितली की इकडून तिकडे उड्या मारतात. बऱ्याच लोकांनी, म्हणजे खरं आता राजकारणी माणसानं बोलावं का बोलू नये, काय नेमकं आम्ही खालच्या लोकांना बोलावं, इतकी ती परिस्थिती वाईटाला गेलेली आहे. पण ज्या पक्षाच्या माध्यमातून आपण निवडून आलो, ज्या पक्षाच्या चिन्हावर आपल्याला मतं पडलेत, त्या पक्षाशी प्रतारणा करायची केवळ सत्तेत जाण्यासाठी. आणि ही लोक कायम सांगत असतात विकास करण्यासाठी मी अमुक ठिकाणाहून तमुक ठिकाणी चाललोय. विकास काही नसतो, स्वतःच्या स्वार्थासाठी ही मंडळी पक्षांतर त्या ठिकाणी करत असतात आणि हे आपण अनेक उदाहरणांहून बघितलंय. आज मी ह्या गोष्टीच्या बाबतीत समाधानी आहे की मी ताठ मानेनं माझ्या मतदाराला सांगू शकतो की बाबा, अशा पडझडीच्या काळात आम्ही कुठेही आमच्या विचाराशी प्रतारणा न करता स्वतःच्या स्वार्थासाठी आणि तुमचा विकास, नाव फक्त तुमचा विकास, तिथं खरं तर स्वतःचा स्वार्थच असतो, ह्याच्यासाठी आम्ही कधी पक्षांतर केलं नाही, कुठल्या आमिषाला बळी पडलो नाही, ठामपणे आहे तिथं खंबीरपणे उभे आहेत. आणि तुम्हाला उदाहरण देतो, लातूर टेंभुर्णी हायवेचं काम होतं चौपदरीकरणाचं, मी विरोधी पक्षाचाच खासदार आहे, गडकरी साहेबांनी केलंच ना, बरोबर, मंजूर केलं, झालंच ना. माझं धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्ग आहे, तोही चालूच आहे गतीनं, त्या ठिकाणी करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. अश्विनी वैष्णवजींना मी कायमस्वरूपी भेटतोय. आज आपलं संभाजीनगरवरनं धाराशिवला येण्यासाठी रेल्वे मार्गाचा सर्वे करायचा होता, त्यासाठी त्यांनी पैसे मंजूर केले, तो सर्वेही चालू होईल. त्याच्यामुळं ठीक आहे, आता काही लोकांची संकल्पना आहे, काही लोक कदाचित करतही असतील संकुचित वृत्तीनं काम, पण फॉलोअपला आम्ही कमी पडत नाही. जरी विरोधी पक्षातला असलं तर मी शेवटी संविधानिक पदावर आहे, मी खासदार आहे आणि मला माझ्या भागातल्या जनतेच्या अडचणी सरकारच्या कानावर घालणं, त्या सोडवण्यासाठी सातत्यानं जनतेचं दार ठोठावणं. आपण बघितलं असेल 30 मार्चला जो परिपत्रक काढलं होतं विम्याच्या बाबतीत, ज्याच्यामुळे आपल्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना एका हेक्टरला 24,000 रुपये इतकं विमा आपल्याला मिळणं अपेक्षित होतं, पण केंद्र सरकारच्या एका परिपत्रकामुळे केवळ 25% म्हणजे 5-6 हजार रुपये आपल्याला एका हेक्टरला मिळत आहेत. ह्याच्या संदर्भात मी शिवराजसिंग चौहान साहेबांना 3दा भेटलो, त्यांना विनंती केली. आता सगळ्या खासदारांचं शिष्टमंडळ घेऊन मी भेटलो
मी माझ्या प्रयत्नात कमी पडणार नाही, प्रयत्न करत राहणार आहे. आणि जिथं सरकार ऐकत नाही तिथं सरकारला उघडही पाडायचं काम मी करीन. सरकार शेवटी कुणाच्या ताकदीवर तयार होत आहे? सामान्य माणसाच्या मताच्या ताकदीवर. आणि सामान्य माणसाने जर ठरवलं की तुम्ही अशा पद्धतीने जर अडवणूक करत असाल, तुम्ही अशा पद्धतीने जर सामान्य माणसाचं नुकसान करत असाल, तर लोकही ती लक्षात ठेवून बरोबर हिशोब बटन दाबताना करतील. आणि बरेच लोक खरं म्हणजे आता आपल्या पक्षप्रमुखांना, उद्धव साहेबांना सोडून जात आहेत, पण तुम्ही मात्र अतिशय निष्ठेने, श्रद्धेने, काही असू नसो त्या ठिकाणीच राहिलं. का जायचं सांगा ना, कशामुळे? कसं वाटतं? मला काय म्हणायचंय की आज त्याचा अभिमान आहे. आज ताटमानेनं मी समोरच्याला सांगू शकतो किंवा तुम्ही निष्ठेनं राहायला पाहिजे. निष्ठा काय असते ह्याच्याबद्दल मी बोलू शकतो. जी माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी फुटून गेली ती माणसं बोलू शकतात का? मी तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो आता. का तर माझी कृती आणि बोलणं सारखंच आहे म्हणून मी बोलू शकतो. जर मी त्याच्यात जर कुठं चूक केली असेल तर मला बोलता येईल का? बोलायला बोलन, पण मन माझं मन मला साक्ष देणार नाही ना जर मी चुकीचं केलं असेल तर. आज ज्या एवढ्या संघर्षाच्या काळात सुद्धा कितीही आमिष कोणी काय दाखवले असतील तर तशा प्रसंगामध्ये सुद्धा न डगमगता, आणि मी त्याच्या पुढे जाऊन विचार करतो, माणूस जन्माला आलेला एक ना एक दिवस मरणार आहे. मेल्याच्या नंतर वर काय न्यायची सोय आहे का? काहीच नाही. म्हणजे जे काय आहे ते इथंच ठेवून जायचंय. मग करायचंय कशासाठी? मग काय आवश्यकता काय आहे? कशासाठी हवं? मला वाटतं माणूस गेल्याच्या नंतर त्याचं काय शिल्लक राहते तर फक्त त्याचं नाव शिल्लक राहते आणि त्याचं काम शिल्लक राहते. तेवढं नाव आणि काम जपायचं काम मात्र मी आवर्जून करतो आणि त्याला मी प्राधान्य देतो. आता अनेक नवीन तरुण जे आहेत, युवक आहेत, ते राजकारणात कार्य करण्यासाठी उत्सुक आहेत, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मी तरुणाला कायमस्वरूपी सांगत असतो, आत्ताच्या तरुणाचं राजकारणाची व्याख्या थोडी बदललेली आहे. त्यांना वाटतं की मोठा वाढदिवस केला, फार बॅनर लावले की त्याच्यातनं हवा तयार होते. हवा तयार झाली की लोक आपल्याला मान्य करतात. इतकं ते सोपं नाही आहे. तुम्हाला खपावं लागतं. आज मी जरी खासदार असतो, माझी एक सुदैवानं चांगली गोष्ट आहे, माझी कुठली शैक्षणिक संस्था नाही, माझा कुठला कारखाना नाही, मी कुठला शिक्षण सम्राट नाही. त्यामुळं माझा 24 तासामधला 24 तास वेळ सामान्य माणसासाठी मी द्यायला त्या ठिकाणी मोकळा आहे. आणि देतो, मी प्रामाणिकपणे देतो. लोकांशी इंटरॅक्शन झाल्यामुळं लोकांना माहीत झालं की बाबा ह्या माणसाला आपली अडचण सांगितल्याच्या नंतर ही माणूस 100% आपल्याला काही ना काही त्याच्यातनं मार्ग काढून देईल, ही विश्वास त्या माणसाच्या मनात तयार झालाय. आणि म्हणून सामान्य लोक माझ्या संपर्कात. आणि बरेच लोकांना वाटत राहते की फक्त निवडणुकीच्या काळापुरतंच काम केलं किंवा त्यावेळेस हवाबाजी केली तर लोक अजिबात नाही. लोक फार हुशार आहेत. लोकांचं तुमच्या प्रत्येक कृतीकडे अतिशय बारकाईनं लक्ष असतंय. आणि फक्त फ्लेक्सवरचे तुम्ही जर बघितलं असेल, मी कधी फ्लेक्स लावायला माझा विरोध असते, माझी ती हवाबाजी करायला पण विरोध असते. माझी हवा कोण करणार आहे? मला रोजचे येणारे फोन, मला कुणी गाडी पकडली म्हणून फोन करते, सामान्य गोष्टीसाठी फोन. तुम्हाला आश्चर्य सांगतो, औसा नगरपालिकेच्या तिथलं अतिक्रमण काढायला चालू होतं आणि एक पोत्याचं बोरगं टाकणारी एक महिला, त्या महिलेकडे माझा नंबर असावा, तिनं मला फोन केला की दादा आमच्या एवढ्याशा चौकटांना काय व्हायला लागलंय, आम्ही गरीब लोक आहेत, आमचं पोट त्याच्यावर आहे. त्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला विश्वास बसणार नाही की ते खासदाराचं खरंच तिचा संपर्क. खरंच मी त्या फोनवर होतो. मी त्यांना फोन त्या महिलेनं त्या अधिकाऱ्याला दिला. अरे मी म्हणलं त्या मावशीलाही सांगितलं की बाबा वाहतुकीला बी अडथळा होणार नाही, तुझ्या अतिक्रमणाचा त्रासही होणार नाही, अशा पद्धतीने तुझं दुकान तू ठेव. आणि त्यांनाही विनंती केली. त्यांनाही आश्चर्य वाटलं की खासदार, ह्या महिलेकडे खासदार, म्हणजे एक लक्षात घ्या, हे काही एका दिवसात झालेलं नाही. त्या माणसापर्यंत माझा फोन नंबर गेला जाणं हा एक भाग आहे. पण फोन लावल्याच्या नंतर पुढच्या माणसाचा जर सकारात्मक प्रतिसाद आला तरच माणूस फोन लावतो, आपलेपणा वाटला तरच फोन लावतो. मी माझं नशीब समजतो की तेवढ्या सामान्य माणसाकडे माझे फोन आहेत आणि लोक हक्कानं काम सांगतील, मी तेवढ्याच हक्कानं प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतो. ह्याच्यातनं काय तयार होतंय? त्या महिलेचा मी फोन घेतला, ती महिला किमान 50 लोकांना तर सांगेल गावात की माझा खासदाराने फोन घेतला, हे खासदार कामाचे आहेत. किंवा अजून कुणाची तिच्यासारख्याच सामान्य माणसं कुठल्या महिलेची अडचण पडली तर त्यांनाही सांगेल किंवा तू लाव ओमदादाला फोन, ते करून देतील काम तुला. मला वाटतं हे महत्वाचं आहे. आणि ती तुम्ही हवाबाजी करून नाही मिळू शकत किंवा तुम्ही PR करून नाही मिळू शकत किंवा तुम्ही फक्त जाहिरात करून नाही मिळू शकत. त्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागते. त्यासाठी तुमचा 24 तास वेळ तुम्हाला लोकांना द्यावा लागतो, लोकांसाठी झटावं लागते, लोकांसाठी राबावं लागते, तरच लोक मग आपोआप ते युनिव्हर्सली मान्य होते की बाबा हे माणूस कामाचं आहे. या सगळ्या आणि म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला
की तरुण पिढीनं काय केलं पाहिजे, तर माझं कायम त्यांना सांगणं असतं की तुम्हाला जर राजकीय जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही ज्या गावात नाही येतात, ज्या वार्डात नाही येतात, तिथून काम करायला सुरुवात करा. त्याही भागात तुमचे निराधार लोक आहेत, त्या महिलेची पगार चालू करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, तिचं पेन्शन चालू करा. ती महिला कधीच विसरणार नाही तुम्हाला. त्या महिलेचं काम झालं तर ती महिला 10 लोकांना सांगेल की हे पोरगं कामाचं आहे म्हणून. अशा पद्धतीनं जेव्हा माणसं जोडायला तुम्ही चालू करता आणि माणसाचा विश्वास तुमच्यावर बसायला चालू होतंय, त्यावेळेस आपोआप नेतृत्व तयार होत असतं आणि नेतृत्व घडतं. आणि ते लोकांचं नेतृत्व असते, लोकातनं तयार झालेलं नेतृत्व असतं. आपण खरं तर विलासराव देशमुख साहेबांचा आदर्श घ्यायला पाहिजे. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना जर सामान्य माणसाचे फोन घेऊ शकतात, आपण तर साधे खासदार आहेत, काय हरकत आहे. हा तुमचा मोठेपणा आणि मनाचा सकारात्मक विचार आहे. एवढ्या व्यस्त वेळेमध्ये तुम्ही आपल्या परिवारासाठी वेळ कसा काढता? नाही देतो मी, त्याच्यातनं पण देतो. आहे थोडी तक्रार असते त्यांची. आता शेवटी कसं आहे, वेळ हा त्यांच्यासाठी सुद्धा तितकंच देणं महत्त्वाचं आहे. माझं लोकसभेचं जेव्हा अधिवेशन चालू असते त्यावेळेस माझं कुटुंब म्हणजे अगदी 99.99% माझ्यासोबतच असते. त्यामुळं त्यावेळेस मुलांनाही तिथं अधिवेशनाच्या कालावधीमध्ये वेळ देता येतो दिल्लीत असल्यामुळं, त्यांनाही बोलता येते. पण तिथंही असतो तर माझे फोन बंद नाहीत राहत. आजही माझे 300, 400, 500 कॉल दिवसाचे फोनवर होतेच. तिथंही असतो तरी लोक सामान्य समस्या मला सांगतातच आणि तिथंही त्याची सोडवणूक करायचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. धन्यवाद. तर हे होते आपल्या धाराशिवचे लोकप्रिय जनमानसातले मनातले खासदार सन्माननीय श्री ओमराजे निंबाळकर साहेब. खरं म्हणजे अतिशय व्यस्त असताना देखील त्यांनी आपल्याला त्यांचा 2 मिनिटाचा वेळ देऊन परत एकदा मोठेपणा त्यांनी या ठिकाणी सिद्ध केलेला आहे. आपल्याला ही एक साधी एक चर्चा होती साहेब आपली, की एक साधं ह्याच्यामधून ब्रेकिंग न्यूज वगैरे काही मिळणार नाही. पण ब्रेकिंग न्यूज हीच असणार आहे की तुम्ही ज्यावेळेस सामान्य होता त्यावेळेसच तुम्ही मोठे होता. हीच मला वाटते आपल्या ह्या निश्चित ब्रेकिंग न्यूज असणार आहे. तुम्हाला पुढील आयुष्यासाठी आणि पुढील कार्यासाठी खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आमची विनंती आहे साहेब की ज्यावेळेस कधी वेळ मिळेल तर आम्हाला एखादी प्रदर्शन मुलाखत आपण द्या. नक्की नक्की नक्की, तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा.